आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यात पावसाचा जोर कमीच आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतायत, मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाहीये। राज्यात पुढील 5 दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडतील, इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज दिला। मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे। उद्या पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। शनिवारी अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसंच कोल्हापूर, सातारा आणि पुणे, मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोनला सबस्क्राइब करायला विसरू नका।